नेमेची येतो पावसाळा. अगदी तसंच दरवर्षी वाजत गाजत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं जातं. मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे एक समीकरण आहे. दरवर्षी साहित्य संमेलन हे वादामुळे लक्षात राहतं. मग तिथे काय साहित्यिक चर्चा झाली किंवा साहित्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं उचलली का, काही चर्चा झाली का, हे खूप लांब राहिलं. काही वर्षांपासून याला साहित्य संमेलन कमी आणि राजकीय संमेलन अधिक म्हणावं लागेल अशी अवस्था आहे. म्हणजे उदगीर येथे झालेल्या संमेलनात उद्घाटनाला सुमारे पाऊण डझन नेते मंडळी ही व्यासपीठावर होती. त्यातल्या प्रत्येकाने 30-30 भाषणं केली. नाशिक संमेलन हे तर एकाच राजकीय व्यक्तीभोवती फिरत होतं. आता यंदाचं 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित केलं होतं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित केलेलं हे संमेलन साहित्याच्या चर्चेपेक्षा भलत्याच कारणांनी गाजलं आणि वाजलं. साहित्य संमेलनाच्या तंबूत साहित्यिकांची मांदियाळी हवी ना, पण आता या तंबूत राजसत्तेचा उंट शिरलाय. त्यामुळे वेळ मिळाला तर साहित्यिक चर्चा होतात, नाहीतर राजकीय चर्चा, टोमणे जे रोज आपण टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये पाहतो तेच इथे पाहायला मिळतं. यंदा तर साहित्य संमेलनाने बऱ्याच चर्चा आणि ब्रेकिंग न्यूज दिल्याय. आता नेमक्या कोणकोणत्या गोष्टीने हे संमेलन गाजलं हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आकार DG9 मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. एक काळ होता जेव्हा आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, पुभा भावे, गोनी दांडेकर, वपू काळे, नासी फडके, नारायण सुर्वे, दुर्गा भागवत, इंदिरा संत या आणि अशा अनेक दिग्गज साहित्यिकांना वाचकांचं प्रेम मिळालं. किती लेखक किंवा कवी असे आहेत की जे एखाद्या कार्यक्रमात आता येणार आहेत असं कळलं तर सभागृह खचून भरतं? नाही, एखादी व्यक्ती लेखक आहे हेच अनेकांना माहीत नसतं. गेल्या काही वर्षांपासून राजकीय आशीर्वादाने ही साहित्य संमेलनं होतात. शाही थाट असतो. राजकीय नेते पैसे देतात म्हटल्यावर त्यांची उठबस तर असणारच. मग अर्धा वेळ हे राजकीय नेतेच व्यासपीठावर दिसतात, त्यांचीच चर्चा असते. मग उरल्या सुरल्या वेळेत साहित्यिक, कवी, लेखक यांना व्यासपीठावर मान दिला जातो. त्यामुळे ही संमेलनं साहित्यप्रेमींची चळवळ न बनता राजकीय चिखलफेकीचा अड्डा, तमाशाचा फड असं बनलंय. मग तेच नेते जर साहित्य संमेलनात येणार असतील तर सामान्य माणूस इकडे कशाला फिरकेल? या संमेलनात साहित्य कुठे असा प्रश्न पडतो. आणि मग बाहेर एक ओरड असते की हल्ली सामान्य माणूसनं साहित्य संमेलनांकडे पाठच फिरवतो. अहो फिरवेलच ना, कारण तेच राजकीय चेहरे दिसणार असतील तर तो कशाला येईल? आता संमेलनाचे अध्यक्ष कायम वादात सापडतात. मग ते फ्रान्सिस दिब्रिटो असो, श्रीपाल सबनीस असो किंवा डॉक्टर तारा भवाळकर. दिब्रिटोंची चर्चा त्यांच्या साहित्यापेक्षा धर्मांतरासाठी जास्त होती. सध्या चर्चेत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानावरून त्यांनाच लक्ष केलं. माझा जन्म जैविक नाही असं म्हणणाऱ्यांवर तुम्ही किती विश्वास ठेवाल असा सवाल डॉक्टर भवाळकरांनी केला. मग लगेच मीडियाला ब्रेकिंग न्यूज मिळते, अमुक अमुक यांनी व्यासपीठावरून यांना खडे बोल सुनावले. पंतप्रधान मोदींना तुम्ही पाहुणे म्हणून आग्रहाने बोलवलं तर त्यांचा आदर राखायला पाहिजे, कारण आपल्या संस्कृतीत पाहुण्यांचा मान राखला जातो. त्यांचा अनादर करण्याची आपली पद्धत नाही. आता साहित्य संमेलन म्हटलं की सारस्वतांची मांदियाळी, माय मराठी, माझ्या मराठीची बोलू कौतुके. आता दिल्लीत साहित्य संमेलन होतं असं म्हटल्यावर दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे तर यायलाच पाहिजे. असे शब्दप्रयोग करायचे की मग तुम्ही खरे साहित्यप्रेमी झालात. दिल्लीच्या साहित्य संमेलनात मराठीचा अमराठी संसार, आम्ही असे घडलो, राजकारणाचे साहित्यातले प्रतिबिंब, नाते दिल्लीशी मराठीचे असे चर्चासत्र होते. आता याचा साहित्याशी किती आणि कसा संबंध होता हे जरा कळत नाहीये. आणि यातल्या असे घडलो आम्ही या चर्चासत्रात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या एका विधानावरून जोरदार राजकीय राडा सुरू झालाय. म्हणजे तो अजूनही चालू आहे. उबाठा सेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की पद मिळतं असा दावा गोऱ्हे यांनी या परिसंवादात केला. आता नीलम गोऱ्हे यांनी केलेले आरोप खरे की खोटे हा इथे मुद्दाच नाहीये, पण या एका मुद्द्याने राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय.
आणि अनेक मीडियावाल्यांना ब्रेकिंग न्यूज मिळाल्यात, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पण मुद्दा हा आहे की साहित्य संमेलनाचा मंच हा काही उखाळ्या पाखाळ्या काढण्याचा मंच नाहीये किंवा राजकीय आखाडा सुद्धा नाहीये. फक्त नीलम गोरेच नाहीये, आता तर खुद्द संमेलनाच्या अध्यक्षांना जर ज्यांना आग्रहाचं निमंत्रण देऊन बोलवलंय त्या पंतप्रधान मोदींना टोमणा मारण्याचा मोह आवरला नाही तर यांचं काय म्हणावं. थोडक्यात काय, वेळ मिळालाच तर साहित्यावर चर्चा करायची, नाहीतर भपकेबाजपणा दाखवून राजकीय नेत्यांचा पैसा वापरून मस्त शाही मेजवान्या करायच्या आणि एकमेकांवर चिखलफेक करायची, याचसाठी ही संमेलनं आयोजित केली जातात. साहित्य पंढरी अनुभवायची असेल तर राजसत्तेचे हे उंट बाजूला ठेवून लाखो वारकरी स्वखर्चाने निरपेक्ष भावनेने जसं पंढरीच्या वारीला जातात तसंच साहित्यिकांनी मनावर घ्यायला हवं. राजकीय लोकांनी पण कमीपणा न मानता हा तुमचा उखाळ्या पाखाळ्या काढण्याचा मंच नाही हे लक्षात घेऊन केवळ लोकप्रतिनिधी म्हणून मदत करण्याची भूमिका घ्यायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने साहित्य संमेलनं होतील आणि सामान्य माणूस सुद्धा तिथे येईल. म्हणजे भपकेबाजपणा किंवा शाही मेजवान्या इथे ठेवू नका, पण दर्जेदार साहित्यिक मेजवानी मात्र नक्की द्या. 2 वर्षांनी 100वे साहित्य संमेलन होणार आहे. निखळ साहित्य केंद्रित साहित्य संमेलन कधी भरेल अशी अपेक्षा प्रत्येक मराठी साहित्यप्रेमी ठेवू नये. निदान या पुढच्या साहित्य संमेलनापासून तरी ही परंपरा सुरू करूया. तुर्तास मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयासह आपण पुन्हा भेटूया. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. नमस्कार.